कारण आता ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील बदलाव आलेत, सुधार आलेत. पहिल्यांदा आपण पाहायचो की कुठेतरी 4-5 शेतं मिळून एखादं ग्राउंड असायचं आणि त्या पूर्ण ग्राउंडमध्ये मग फार अगदी खूप मजेशीर क्षेत्ररक्षण करताना खूप मजेशीर अनेक गमती घडायच्या. आणि आता आपण बघतो प्रत्येक खेळाडूला मिनरल वॉटर्स पोचवलं जातं. पहिल्यांदा कुठंतरी एक निळं पिंप असायचं, ते देखील 1-2च्या सुमारास त्यातलं पाणी संपलेलं असायचं आणि तदनंतर संध्याकाळच्या सत्रात फक्त स्वतःच्या गावाच्या संघाला जिंकवायचं आहे म्हणून प्रत्येक खेळाडू अगदी पाण्याविना देखील खेळ खेळायचा. एक वडापाव 2 खेळाडू शेअर करायचे. म्हणजे गरिबी होती, माणुसकी होती, मजा होती, एक वेगळा स्वरूप होतं. पण आता सगळं काही बदललं आहे. आता प्रत्येक म्हणजे आम्ही कधीतरी बघतो की आता प्रत्येक खेळाडूकडे नवीन बॅट आहे. तेव्हा एखाद्याच खेळाडूकडे बॅट असायची आणि मग दुसरा खेळाडू भेंडीची एखादी काडी घेऊन उभा असायचा दुसऱ्या एंडवर. तर या सगळ्या म्हणजे हे इम्प्रूव्हायझेशन आहे. ग्रामीण भागात देखील आता आर्थिकदृष्ट्या सक्षमता आली आहे. त्याचं हे प्रतीक क्रिकेटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रत्येक खेळाडूकडे सेपरेट स्पोर्ट्स किट आहे, त्याच्या सेपरेट त्याची बॅट आहे, त्याचा वेपन सेपरेट आहे, त्यानंतर त्याचे स्पोर्ट्स शूज सेपरेट आहेत. पहिल्यांदा आपण बघायचो की अक्षरशः कधी एक वेळ यायची की एखादा फडका बांधून अंगठ्याला तो गुंडाळला जायचा किंवा मग एखादी प्लास्टिकची पिशवी अंगठ्याला गुंडाळली जायची आणि तसं करून गोलंदाजी केली जायची. का तर बॅकलिफ्ट मारताना गोलंदाजाच्या त्या अंगठ्याला दुखापत व्हायची. इतकी जबरदस्त भयानक गरिबी असताना देखील क्रिकेटवरचं नितांत प्रेम मात्र मैदानात सातत्यानं आपल्याला दिसायचं. परंतु आता वेगळे दिवस आलेत. येस, आपण पाहतो पहिल्यांदा अनगाव, त्याच्या विरोधात ACC अंबाडी, तदनंतर टीम दाभाड आणि गावदेवी धोंडा वडवली बी. दोन्ही संघ तयारीत राहा. टीम दाभाड संघाचा संघनायक आणि आई गावदेवी धोंडा वडवली बी, दोन्हीही संघांना मी विनंती करेन की बी रेडी. तदनंतर जय बजरंग धोंडा वडवली आणि आई गावदेवी धोंडा वडवली. वक्की स्पोर्ट्स महापोली आणि त्याच्या विरोधात विल्स्पे आणि पिळंजे, महंत स्पोर्ट्स पिळंजे, तदनंतर श्री गणेश दाभाड आणि त्याच्या वर्सेस चावा ए. अशी लढाया होणार आहेत. तब्बल 5 सामने तुम्हाला पहिल्या फेरीत पाहायला मिळतील. आदरणीय संजयदादा दळवी शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत धोंडा वडवली गावचे. त्यांना विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय संजयदादा दळवी, आपणास विनंती करतो की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हा. येस, दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त प्रतिनिधी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलात वेळेच्या आधी, त्याबद्दल तुमचे आभार. जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय कासार, मॅन फ्रॉम अनगाव. अगदी एक मोठा खेळाडू आहे. भिवंडी सिटीमध्ये देखील एक वेगळं नाव आहे, व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक वेगळं नाव आहे. अंडर-19 मला वाटते खूप कमी वयात या खेळाडूनं एक वेगळी उंची गाठली आहे आणि त्याचा सामना करण्याकरता मात्र स्ट्रायकर एंडवर तुम्ही रोशनला पाहतायत. हा खेळाडू देखील उंचपुरी देहयष्टी त्याच्या गोलंदाजीसाठी आणि त्याच्या अष्टपैलू खेळीसाठी एक वेगळी उंची त्यानं गाठली आहे क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल ग्लान्स केला. आपण पाहतो बॅटवरनं चेंडूला वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफूट पंच जो सेहवागचा सगळ्यात स्ट्रॉंग असायचा, फलंदाजानं चूक केली. कारण कॉलिंग आणि ताकद जरी लावली असली रनिंगमध्ये तरी कुठेतरी प्रयत्न कमी पडले आणि फलंदाज रोशनची विकेट जाणं मैदानात फार मोठा धक्का देऊन जातोय रोशन. कारण ACC अंबाडी संघासाठी सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ असणारा हा फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपानं मैदानातून परतीच्या प्रवासाला आलाय. कमॉन डीजे. तर खऱ्या अर्थानं 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असणारं आपल्या आगरी गोळी समाजाचं आराध्य दैवत आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन मात्र या सकाळच्या प्रहाराची सुरुवात होते. प्रत्येक पहिल्या फेरीत खेळणाऱ्या संघांसाठी एक सूचना आहे की दुसऱ्या फेरीचे जे सामने आहेत त्यातून जे सेकंड राऊंडमध्ये जे 5 संघ जातील पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत, त्या लॉट्स टाकले जातील, याची नोंद घ्या. येस, इट्स नोट फॉर यू. ही नोंद घ्या सगळ्यांनी. गोलंदाज तयार अक्षय कासार. सुपर बॉलिंग, वेग किती आहे या गोलंदाजाचा तुम्ही पाहू शकाल. ॲक्शन पहा किती सुंदर आहे.
सुपर प्युअर हायाम ॲक्शन आहे आणि कुठेतरी कॅस्प्रोव्हिज नावाच्या गोलंदाजाची आठवण झाली आता ऑस्ट्रेलियाच्या, की अशाच पद्धतीनं एखाद्या टेस्ट मॅचमध्ये तो गोलंदाजी करायचा आणि मग अनेक नामांकित संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना त्याच्याकडनं देखील नामोहरण केलं जायचं. तर एक सेम ॲक्शन सेम शैली तुम्ही मैदानात पाहू शकाल. ग्रामीण क्रिकेटचं सुधारलेलं रूप देखील तुम्ही मैदानात पाहतायत. अगेन आपण पाहतायत की गुडलेन स्पॉटवर हा चेंडू हाताळला, त्या चेंडूवर आडव्या बॅटनं हलक्या हातानं पंच केला चेंडू लॉंग ऑन झोनमध्ये, ज्यावर धावसंख्या मिळेल ती फक्त 1 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या एका धावेच्या मदतीनिशी ती 2 या आकड्यावर. एकंदरीत आपण पाहतो की पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, ज्यामध्ये 2 धावा धाव फलकावर लागल्यात. 1 गडी धावबादच्या स्वरूपानं बाद झालाय. हरेश, खूप सारा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी आणि संघ सांभाळताना प्रत्येक वेळी खूप चांगलं पाठबळ या खेळाडूंना देखील दिलंय. सुपर टायमिंग, चेंडूवर स्ट्रोक मात्र अप्रतिम आहे. प्रयत्न देखील कमालीचे होते क्षेत्ररक्षकाचे आणि तदनंतर मात्र त्यानं केलेली ही फेक, ज्यावर 2 धावा सहजतेनं पळून पूर्ण केल्यात. याच 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 4 या आकड्यावर. आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉल टू रन मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे. सकाळचं दमट वातावरणाचं सत्र आहे, त्याचा कुठेतरी फटका बसताना आपण पाहतो की फलंदाजाला फार काळजीपूर्वक या सगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. कारण फलंदाजाला आपण पाहतो कालच्या संध्याकाळच्या सत्रात देखील टीम दादूचा पाडा संघाला अगदी दमछाक झाली शेवटच्या 9 धावा चेस करताना. शॉट ऑफ लेंथ, जो टेनिस क्रिकेटमधला एक सोपा चेंडू आहे, मिड विकेटमध्ये तुम्ही पाहू शकाल. हा क्षेत्ररक्षक मात्र सरळ चेंडूची उचलफेक करतायत. तत्पूर्वी धावसंख्या कनेक्ट होते धावफलकावरती 1. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर. 5 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अक्षय कासार पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा चेंडू हाताळतोय. गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेट, सुपर बॉलिंग, खांद्याच्या सरळ रेषेत चेंडूला उडवलं. फ्लाईट फार महत्त्वाची आहे, की फ्लाईटचं नियंत्रण तुम्ही किती करताय चेंडूवर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच अक्षय कासार त्याच्या शैलीतून दाखवतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्येला अक्षरशः रोख लावलाय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण तब्बल फक्त 5च धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. येस, आपण पाहतो की आपण सातत्यानं चर्चा करतोय की सुधारलेलं ग्रामीण क्रिकेट आणि या आधीचं ग्रामीण क्रिकेट, या आधीचे बहुसंख्य खेळाडू, जे ज्येष्ठ खेळाडू इथं बसले असतील, आम्हाला ऐकत असतील, त्यांना देखील ठाऊक होतं की पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पैसे नव्हते, परंतु क्रिकेटमधली माणुसकी, क्रिकेटमधली मैत्री किंवा त्या क्रिकेटवरची जी ओढ, अगदी असं बोलायचे की 5-5, 6-6, 10-10 किलोमीटरपर्यंत खेळाडू चालत जायचे. आता प्रत्येक खेळाडूकडे त्याची स्वतःची दुचाकी आहे किंवा 4 चाकी आहे आणि तो खेळाडू तिथपर्यंत पोहोचतो. म्हणजे कुठंतरी कष्ट कमी झालेत, परंतु मित्रांनो या क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरची ओढ कुठंतरी कमी होऊ देऊ नका. जाऊयात मैदानात. दुसरं षटक प्रगतीपथावर जितेंद्र आलेत. गोलंदाजी मार्कवर, त्याच्या विरोधात 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हरेश. बॅटच्या स्वरूपानं बाद झालाय तो मात्र सूर्या. बॅक टू द पॅव्हलियन. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलकावर फक्त 10 धावा. एकंदरीत 11 चेंडू संपुष्टात आलेत आणि फक्त 10 धावा पहिल्या सत्रात धावफलकावर लागल्यात. कुठेतरी विचार करावा लागणार आहे आता तो टीम ACC अंबाडीला, आणि पाठबळ देणारा द बॅकबोन ऑफ द ACC अंबाडी म्हणून ज्याची नियुक्ती आहे तो हरेश मात्र मैदानात आहे. अगदी एक दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याची बॅट आज त्याला साथ देत नाहीये एवढं मात्र जरूर. परंतु कुठेतरी सावरावं लागेल, प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, त्यानंतरच मात्र तुम्ही यशाच्या उंच पायरीवर चढू शकाल. येस, डेफिनेटली. परंतु जितेंद्र बेमिसाल कामगिरी करतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल लेफ्ट आर्म गोलंदाज वापरला गेलाय आणि जी ताकद सध्या आपण म्हणतो टेनिस क्रिकेटमध्ये, तीच ताकद वापरली गेली आहे. गोलंदाजाचा वेग किती भयानक आहे. त्यानंतर चेंडू सरळ प्लम झालाय, म्हणजे चेंडूला फ्लाईट देखील कमी दिली आहे, त्यामुळे अंदाज चुकला फलंदाजाचा, प्रेडिक्शन चुकलं आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5-5 अशा 5च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावा जोडल्या गेल्यात, त्या एकंदरीत 10. 10 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 गडी मैदानातून परतीच्या प्रवासाला आलेत. नो टीम मिनिंग प्लीज. लगेचच आपण
तिसऱ्या षटकाला प्रारंभ करा. अक्षय कासार, तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे सहकार्याची, कारण आज मेगा फायनल आहे. त्यामुळे आयोजक म्हणत असतील ना की घरी या, जेवण करा, पण आज वेळ मात्र मागू नका. कारण काय, वेळ फार महत्त्वाची आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा वेळ फॅक्टर. कारण मागच्या वर्षी मी म्हणालो की मेगा फायनलचा जो आपण सामना पाहिला तो अगदी एका षटकाचा आपल्याला खेळावा लागला वेळेअभावी. त्यामुळे कृपा करून विनंती आहे मित्रांनो, तुम्हालाच क्रिकेट खेळायचं आहे, प्रत्येक संघालाच मेगा फायनलपर्यंत पोहोचायचं आहे. परंतु जो विजय होऊन संघ पोहोचेल त्याला जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळता यावा, याकरता आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. पहिली इनिंग संपायच्या आत मी दाभाड संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी धोंडावडवली बी संघाचा कर्णधार, दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतो की सुपर फिल्डिंग. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये छोटा फटाका बडा धमाका, त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती कमालीचं होतं त्या खेळाडूचं. समोर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, आणि त्यानंतर चेंडूची फेक उचलून इतक्या जबाबदारीने केली. तर येस, क्षेत्ररक्षण देखील महत्त्वाचा कणा आहे टेनिस क्रिकेटमध्ये. दाभाड आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी धोंडावडवली बी. बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिपचा खेळाडू मात्र पुढे सरसावला, ज्यावर फक्त एक धाव कन्वर्ट झाली आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 12 या अंकावर. सातत्यानं आपण चर्चा करत होतो या 12 आकड्याची, की स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार करणाऱ्या राजमाता जिजाऊ. 12 जानेवारी 1598 त्यांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आराध्य कुलदैवत, एक सोनेरी क्षण ज्यांनी दाखवला. महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना त्रिवार मानवंदना. हा चेंडू एक्स्ट्रा आहे, त्यामुळे एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 13 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 13 रन्स ऑन बोर्ड. अगदी या 13 आकड्याशी निगडीत देखील एक घटना आहे. डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर ज्यावेळी सराव करायचे त्यावेळी पूर्ण दिवसात जर त्यांचा त्रिफळा उडला नाही तर त्या स्टंपवर एक रुपयाचा कॉइन्स ठेवला जायचा रमाकांत आचरेकर सरांकडनं. तर असे तब्बल 13 कॉइन्स त्यांच्याकडे होते. 13 वेळा त्यांनी पूर्ण दिवसभर फलंदाजी करून देखील यष्टी कधी पडू दिली नव्हती. तर अशा बऱ्याचशा घटना आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. आपण पाहतो की लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये डीप यॉर्कर, पॉकेट यॉर्कर हाताळला, ज्यावर आपण पाहतो की एका निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. स्लॉगोर चालू आहे आणि स्लॉगोरमध्ये मोठे फटके अपेक्षित आहेत टीम अंबाडीसाठी, प्रेक्षकांसाठी देखील. परंतु अक्षरशः रोख लावलाय धावसंख्येला. करण गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडू आतापर्यंत त्यांना फेकलेत आपल्या षटकातले. हरेश बॅटिंग स्टँड्सवर आपण पाहतो त्याला फलंदाजी करताना. फार मोठं नियंत्रण. मी सातत्यानं म्हणतो की गोलंदाजाला 4 अक्षरांवर फार भर देता आला पाहिजे आणि ती 4 अक्षर आहेत ती म्हणजे नियंत्रण. कंट्रोल फार महत्त्वाचं आहे. शब्द फार सोपा आहे, परंतु गोलंदाजालाच माहिती आहे की किती मेहनत करायला लागते त्या नियंत्रणासाठी. आणि त्या नियंत्रित मारा सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून चालू आहे. गुडलँड स्पॉट टू आउटसाइड द ऑफ स्टंप पिच करतात प्रत्येक चेंडू. हीच खरी त्यांची ओळख आहे गोलंदाजाची. अगेन डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू वाईडिश लॉंग ऑफला. हरेशनं चेंडूला चांगला तडाखा दिला होता, परंतु चेंडू कार्पेटच्या साह्यानं समोर क्षेत्ररक्षक तैनात असताना आपण पाहतो की 14 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू शेष आहे. पहिलं सकाळचं सत्र आहे. फाईट निश्चित रूपानं तगडी होईल, कारण रोशनकडनं फार चांगली अपेक्षा असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. मागच्या वर्षीचा हंगाम त्याने खूप चांगल्या पद्धतीने गाजवला. गोलंदाजीचा तोफखाना देखील आहे एसीसी अंबाडी संघ, त्यामुळे मॅच जरूर चुरशीची होईल यात शंका नाही. हा फटका सरळ भिरकावलाय स्टँडच्या बाहेर. याच फटक्यावर सगळं काही मॅचचं निर्भर असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या अंकावर. एकंदरीत विजयाकरता 21 या धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. 21 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 18 डिलिव्हरीज. 18 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज असणार आहे. जाऊयात, आमचे डीजे जॉकी प्रदीप माळी सज्ज झालेत. तर गावदेवी धोंडावडवली बी संघाचा कर्णधार आणि दाभाड संघाचे कर्णधार आमच्या समवेत इथे उपस्थित झालेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करीन, शिवसेना शाखा प्रमुख धोंडावडवली सन्माननीय संजयजी दळवी साहेब आणि त्यांच्या समवेत
सुभाषजी दळवी साहेब आपणास विनंती करीन की आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. तर आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समवेत जोडले गेली आहेत. तर मान्यवरांची शुभ असते नाणेफेक होताना दिसते. गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली आणि दाभाड संघाचे कर्णधार समवेत जोडले गेलेत. मान्यवर सुद्धा जोडले गेलेत. शुभ स्थितीमध्ये नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय छापा मात्र कॉल दिला होता. नाणेफेक जिंकतात गावदेवी स्पोर्ट धोंडावडी संघाचे कर्णधार. सर्वात प्रथम निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. सर्वप्रथम क्षेत्राचा निर्णय स्वीकारला आहे. सकाळचा सत्र आहे. गोलंदाजीसाठी पूरक वातावरण असेल असं तुम्हाला वाटते, त्यामुळे तुम्ही हे गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आहे का? हो. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. किस बेस्ट ऑफ लक तुम्हाला मात्र असेल. प्रथमतः नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला, आमंत्रित केलं तुम्हाला फलंदाजी करण्याकरिता. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न? आम्ही 3 षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. किस फलंदाजीसाठी हे वातावरण कसं आहे? आता बघूया आता कशी फलंदाजी होते त्याच्यावर अवलंबून आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे. आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. वळूत आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निखिल सर. हॅलो हॅलो. येस, सामन्याला सुरुवात होईल. एकंदरीत आपण पाहतो की 21 धावसंख्येची गरज आहे. 21 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब अनगाव. अनगाव संघाला विजयाकरता दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. शुभ आगमन त्यांचं. तर हार्दिक हार्दिक सुस्वागतम. आयोजकांना विनंती आहे की आपण पंचांशी संपर्क साधायचा आहे. तर मॅचला सुरुवात होईल. रोशन पाटील गोलंदाजी मार्कवर येईल. त्याच्या विरोधात मात्र रोशन भांगरे गोलंदाजी मार्कवर आहे. त्याच्या विरोधात आपण पाहताय अक्षय कासार. दोन्ही यंग ब्रिगेडर आहेत. दोन्ही अंडर 19चे खेळाडू आहेत. मला वाटते यंदा 19 पूर्ण झाले असतील, कारण सातत्यानं मागच्या वर्षी अंडर 19च्या बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या. अंडर 22 येस. मॅचला सुरुवात अक्षय कासार बॅटिंग स्टँडवर आणि त्याच्या विरोधात मात्र रोशन भांगरे. एक टफ फाईट होईल. डेफिनेटली एक चांगला मुकाबला पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन रोशन सज्ज. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. नो चेंडूची उद्घोषणा झाली आहे. ओव्हर स्टेपिंग, त्यामुळे पंच हा नो घोषित करतायत. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. गुड लेंथवरनं सरळ फ्लाईट देखील दिली. यष्टीरक्षकानं देखील चोख त्याची भूमिका निभावली, परंतु तदनंतर आपण पाहिलं की पंचांनी नो घोषित केला. चेंडूला फ्री हिट असणार आहे. एक नामी संधी असणार आहे अक्षय कासारसाठी, टीम आई गावदेवी अनगावसाठी. आता 20 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 20 धावा. हा चेंडू आपटून टाकलाय. पंचांकडनं इशारा येतोय. उजव्या हातावरचे पंच वन्स अगेन हाईट नो चा करार दिलाय. फ्री हिट इज कंटिन्यू. फ्री हिट सातत्य फ्री हिट मध्ये असणार आहे. अक्षय कासार आणि टीम अनगावसाठी पुनश्च एकदा संधी निर्माण झाली आहे. चेंडू जास्त आपटून टाकला गेला. आपण विकेटचा जर विचार कराल तर कॉन्क्रीट विकेट आहे, त्यामुळे उसळी देखील चांगली मिळाली चेंडूला. गोलंदाज तयार. सुपर स्ट्रोक. चेंडूची लाईन लेंथ पिक केली. सरळ भिरकावला. स्टँडच्या बाहेर आलेला पहिला दमदार षटकार.
साधारण 60-70-80च्या दशकात आपण पाहिलं की वेसावकर मंडळी आणि आले सगळेजण त्यांनी ही आगरी कोळी गीतं रचायला सुरुवात केली आणि मग त्यांचा इतिहास जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बॅटची इनर एज घेऊन चेंडू घरंगळत निघालाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर चेंडू जाऊन पोहोचलाय. पहिली धाव तेजीने घेतली आहे. एकेरी धावसंख्या धावफलकावर मिळेल. निश्चित रूपाने आपण पाहतो की 9 धावसंख्या, 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते मात्र 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेले रोशन भांगरेच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ज्यावेळी भारत दौऱ्यावर आले तर त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा देखील भारत दौऱ्यावर आल्या आणि त्यांनी राजभवनात नृत्य कशावर केलं? सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट स्पेल. आता कमबॅक चांगला आहे. त्यांनी राजभवनात मात्र नृत्य केलं ते याच आगरी कोळी गीतांवर आणि त्या म्हणाल्या की दिस सॉंग्स हॅव अ डिफरंट फ्रिक्वेन्सी. या सॉंग्सला काहीतरी एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे, त्यामधून एक वेगळी ऊर्जा मिळते आणि तुम्ही जेव्हा जेव्हा पाहाल की लग्न समारंभ असतील, कोणतेही फंक्शन असेल, कोणतेही कार्यक्रम असतील, मॅचेस असतील, क्रीडांगण असतील, तेव्हा तिथे जिथे जिथे आगरी कोळी गीतं वाजतील तिथे तिथे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळेल. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅकवर्ड रिजनमध्ये ग्लान्स करण्याचा प्रयत्न फसलाय. लेग स्लिपचा खेळाडू तैनात आहे. येस, नो मिस्टेक. फलंदाज बाद. विकेटचं पतन. विकेट नंबर 1 बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी बाद झालाय निखिलच्या स्वरूपात अनगाव संघासाठी. कमॉन डीजे. या विकेटच्या पतनानंतर मात्र आपण पाहतो की 9 या आकड्यावर पहिला गडी बाद झाला तो टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाच्या माध्यमातून. परंतु अक्षय कासार पाय रोवून उभा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तो सगळ्यात मोठा अडथळा आहे एसीसी अंबाडीकरांसाठी. कारण त्यांना ठाऊक आहे या खेळाडूची क्षमता काय आहे. त्या खेळाडूच्या मनगटात एक वेगळी रग आहे, कारण फार कमी वयात त्यांना भिवंडी क्रिकेटमध्ये आपलं नाव मात्र त्याचा नाव कोरलं आणि निश्चित रूपाने एक सोनेरी क्षण त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये गवसले. गोलंदाज तयार. रोशन भांगरे फाईट करतो अक्षय कासारच्या विरोधात. ओव्हर पिच डिलिव्हरी होती परंतु चेंडूचा वेग त्यानं कुठेतरी दुजोरा दिला फलंदाजाला, कारण चेंडू षटकार. एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढं बल तुम्ही लावाल तेवढंच प्रतिबल देखील लागेल आणि चेंडूचा वेग सगळं काही सांगून गेला. बॅटवर कनेक्ट झाला चेंडू आणि तितक्याच वेगानं सुपर बॉलिंग, तितक्याच वेगानं मैदानाच्या बाहेर देखील गेला हा चेंडू. त्यानंतर आपण पाहतो की कमबॅक खूप सुंदर मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. 15 रन्स 15 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. एकंदरीत जर विचार कराल आपण तर पहिल्याच षटकामध्ये मॅचवर पकड मजबूत केली आहे. आपण पाहतो की बरेचसे विद्यार्थी देखील मैदानापासून दूर होते, बरेचसे खेळाडू मैदानापासून दूर होते, विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. कारण सध्या एक संघर्षात्मक परिस्थितीचा आपण सामना करतोय. कोरोना नावाच्या महामारीचं संकट सध्या सगळ्यांवर आलंय, पूर्ण जगावर आहे. मी प्रत्येकाला एक विनंती करेन, प्रत्येक खेळाडूला, की त्याकरता कोणत्याही खेळाडूच्या जवळ जाऊ नका जास्त. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सॅनिटायझर जास्तीत जास्त वापरा आणि यस, क्रिकेट हा खेळच असा आहे की प्रत्येक खेळाडूपासून सोशल डिस्टन्सिंग तुम्ही आपोआप राखू शकता. त्यामुळे शक्यतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील काहीतरी नियम बांधणी झाली आहे. चेंडूला लाळ किंवा जे थुंकी लावण्याचा जो प्रकार आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये तसं काहीसं घडणार नाही. कारण टेनिस क्रिकेट हॅव अगेन डिफरंट ग्रिप, त्याला एक वेगळीच ग्रिप असते ऑलरेडी. स्विंग अँड मिस हा चेंडू आपण पाहू शकाल की लेग ब्रेक टाकला आणि त्यानंतर फलंदाजाला या चेंडूची पडताळणी फार कठीण झाली. धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये पाहू शकाल तुम्ही 15 या आकड्यावर आहे. 15 रन्स नाव ऑन बोर्ड. 15 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. दाभाड सी आणि गावदेवी धोंडावडवली बी संघ यानंतर होणारी लढत आहे. खूप सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अगेन लेग कटर, परंतु हा चेंडू सरळ लोअर फुल टॉस झाला बॅटवर आणि अलॉंग दी कार्पेट. येस, आपण पाहतो की कधी कधी अति आत्मविश्वास मैदानात फोल ठरू शकतो आणि तसंच काहीसं थोडंसं झालं रोशनच्या बाबतीत. हा चेंडू सहजतेनं मागच्या खेळाडूनं बॅकअप दिल्यामुळे थांबला गेला, अन्यथा 4 धावा मिळू शकल्या असत्या आई गावदेवी अनगाव संघाला. गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त 1 धाव आत्तापर्यंत
खर्च केली आहे या गोलंदाजानं. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, सुपर फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्ररक्षकानं. कारण हा चेंडू अक्षरशः आपण पाहिलं की यष्टीरक्षकाकडनं चुकी झाल्यानंतर बॅकवर्ड रिजनमध्ये वेगानं निघाला. तेजसच्या हातातनं हा चेंडू सुटल्यानंतर मात्र कमबॅक केलं ते बॅकवर्ड लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. एक धाव कन्वर्ट झाल्यानंतर 17 धावसंख्या धावफलकावर विजयाकरता 4 धावसंख्येची गरज. सगळ्यात सोपा चेंडू, परंतु त्यावर देखील बॅट आधी फिरवली गेली आणि त्याचा फटका मात्र जरूर बसला. एक धाव कन्वर्ट झाली आहे. एका धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या अंकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 धावसंख्येची गरज आहे. तब्बल चेंडू शिल्लक आहेत ते अजून 8 चेंडू आणि 3 धावा आई गावदेवी अनगाव संघाला. अक्षय कासारच्या बॅटमधनं हा चेंडू हवेमध्ये आहे आणि आ बैल मुझे मार अशी अवस्था. कारण चेंडूवर झेल टिपणं फार महत्वाचं होतं, परंतु हातातनं चेंडू सटकला आणि चेंडू मात्र निघून गेला. 6 धावांसाठी हा विजयी षटकार. कमॉन डीजे, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. कमी वयात ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॅन फ्रॉम अनगाव अक्षय कासार, प्लीज वेलकम. सर्वोत्कृष्ट पारी, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, सर्वोत्कृष्ट फलंदाजी, 3 षटकार ज्यानं खेचले त्याच्या बॅटमधनं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर गोलंदाजीत देखील त्यानं खूप चांगली कामगिरी केली. एका विकेटचं पतन केलं. अक्षय कासारला मी विनंती करतोय की आपण आपला बहुमोल किताब स्वीकारायचा आहे. शिस्त पहा काय आहे भिवंडी क्रिकेटमधली ती मात्र पाहायला मिळते. टीम आई गावदेवी अनगाव आणि तदनंतर ACC अंबाडी संघ एका लयबद्ध लाईननं बाहेर पडतात मैदानातून. तदनंतर नवीन संघ देखील एका लयबद्ध लाईनमध्ये आतमध्ये येतोय. खऱ्या अर्थाने ही शिस्त मैदानात फार महत्वाची आहे मित्रांनो. कारण जीवनात जर तुमच्या शिस्त असेल तर मग मात्र तुम्हाला यशापासून कोणी थांबवू शकणार नाही. यस, डेफिनेटली तुमचं 100% तुम्ही मैदानात द्या, तुम्हाला यश निश्चित रूपानं मिळेल. हार जीत एक वेगळा भाग आहे, परंतु तुमचं मानसिक समाधान म्हणजे तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की येस आज माझा खेळ चांगला झालाय. तर डेफिनेटली त्या प्रत्येक खेळाडूसाठी यश, मेहनत, जिद्द, चिकाटी हे सगळं काही महत्त्वाचं आहे. आदरणीय निलेशजी गुरव साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत. हार्दिक सुस्वागतम असेल त्यांचं. त्यानंतर दुसरी बिग फाईट तुमच्या भेटीला येते. दाभाड C आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी धोंडावडवली B. या दोन्ही संघांमधली फाईट मात्र रंगतदार स्थितीत रंगेल आणि त्यावेळी आमच्या मायक्रोफोनवर असतील आमचे साधी कॉमेंटेटर तेजस. कमॉन, धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. मोहित, आपण सामन्याच्या दिशेने आधीचा सामना झाला त्यामध्ये तर अक्षय कासार अनगाव आणि अंबाडीमध्ये जो सामना झाला त्या